तुमच्या जॉईंट किंवा मसल मध्ये जर पेन असेल तर तुम्हाला पेन किलर बिलकुल घ्यायची गरज नाही, कारण की ह्या मशीननं पूर्ण पेन रिलीफ नॅचरली मिळतो आणि ट्रीटमेंट सेफ आहे आणि इफेक्टिव्ह आहे आणि ह्या मशीनचा कुठलाच साईड इफेक्ट नाही. चला तर बघूया ही मशीन कुठली आहे आणि याबद्दल थोडीफार डिटेल्स सांगतो तुम्हाला. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी प्रेम मुंडे. इथपर्यंत पोहोचला असाल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजचा ब्लॉग माझ्यासोबत एक नवीन माहिती घेऊन. मॉर्निंग 10 वाजता ओपीडी मध्ये गेल्याच्या नंतर हा बघा काय सीन सुरू आहे ओपीडी मध्ये आज. तर हे कुठल्या पेशंटच्या ट्रीटमेंट साठी युज करतात हे कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. चला तर बघूया आता ह्या मशीन बद्दल थोडी बेसिक डिटेल. ही अल्ट्रासाउंड मॉडेलिटी आहे आणि ट्रीटमेंट दरम्यान ह्याला यूज म्हणून इलेक्ट्रोथेरपी मॉडेलिटी म्हणून केली जाते, ज्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्ह असते आणि ह्याचा यूज करून बॉडी मधल्या आतल्या टिश्यूवर ट्रीटमेंट केली जाते, जसं की मसल, टेंडॉन, लिगामेंट, जॉईंट कॅप्सूल आणि स्कार टिश्यूवर. अल्ट्रासाउंड मॉडेलिटी ही कंटिन्युअस मोड आणि पल्स मोड मध्ये यूज केली जाते आणि आता ह्याची फ्रिक्वेन्सी 1 मेगाहर्ट्झ डीप टिश्यू साठी यूज करते, जसं की 4 ते 5 सेंटीमीटर खाली त्याची वेव्ह जाते आणि 3 मेगाहर्ट्झ हे सुपरफिशियल टिश्यू साठी करते, ह्याची 2 किंवा 3 सेंटीमीटर खाली जाते. आतापर्यंत सांगितलेल्या ह्या सर्व गोष्टीमुळे पेन रिड्यूस, मसल रिलॅक्स, टिश्यू हिलिंग, रिड्यूस स्टिफनेस आणि ब्लड सर्क्युलेशन वाढतं. ह्या सर्व गोष्टीमुळे पेन किलर घ्यायची गरज नाही. कुठलाही पेन किंवा कुठलाही काय असेल विदाउट साइड इफेक्ट सर्व काय बरं होतंय ह्यानी. आजच्या ब्लॉग मध्ये बस एवढंच. चला तर भेटूया आणखी नवीन एका ब्लॉग मध्ये नवीन इन्फॉर्मेशन सोबत.